मित्रांनो, साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, एक मैदान होते भव्य दिव्य असं ओपनचं मैदान. मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतंय श्री बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत की आपल्या सगळ्यांचा लाडका मोलशेठ धुमा सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर, त्याचबरोबर मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह म्हणण्यात काहीच हरकत नाही असा मथुर 1001. त्याचबरोबर मित्रांनो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख झाली असा स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विहिगर पनवेल यांचा सर्जा दादा. त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा आणि करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हे नंदी मित्रांनो कोणत्या टॉपच्या पैऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसतील या भव्य दिव्य अशा बडेबाबा केसरी निमसोडच्या ओपनच्या मैदानामध्ये. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका मोलशेठ धुमा सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो आपण एक संभाव्य पैरा तुम्हाला सांगतोय. मित्रांनो बकासूर आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विहिगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख झाली आहे असा सर्जा दादा म्हणजेच मित्रांनो बकासूरचा शिष्य, गुरु शिष्याची जोडी मित्रांनो आपल्याला या भव्य दिव्य अशा बडेबाबा केसरी ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा हा मित्रांनो आपल्याला कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो या भव्य दिव्य अशा बडेबाबा केसरी ओपनच्या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि सम्राट हा जोड मित्रांनो आपल्याला पळताना दिसलेला संभाजीनगर केसरी या मैदानामध्ये. आणि हाच जोड मित्रांनो आपल्याला भव्य दिव्य अशा ओपनच्या निमसोड मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि शाकीर तात्यांचा सम्राट हा जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो अमित शेठ बाडे वाघोली पुणे यांचा ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या मित्रांनो आपल्याला एका टॉपच्या पैऱ्यामध्ये पळताना दिसू शकतो. चिमण्या मित्रांनो आपल्याला उर्सा उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मूत्र फार्म चिंचाळे यांचा मित्रांनो कंदूरच्या राजासोबत मित्रांनो आपल्याला चिमण्या पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो आता आपण बघितलं की हरण्या कार्तिक नांदोशी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला विसापूरकरांचा कार्तिक मित्रांनो कार्तिक आणि साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत शेठ फुलोरे यांचा महान भारत केसरी हिंद केसरी हरण्या 722 हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो अमरशेठ जगताप, अजित शेख जगताप कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या मित्रांनो आपण बघितलं असेल महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये पळालेला चिक्या आणि सर्जा दादा आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले मित्रांनो चिक्या आपल्याला घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जासोबत पळताना दिसू शकतो. चिक्या आणि सर्जाची जोडी मित्रांनो आपल्याला या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. त्याचबरोबर मित्रांनो शाकीर तात्यांचा हिंद केसरी राजा आणि मित्रांनो आपल्याला आणि पृथ्वीराज दादा खोटवड यांचा प्रभू हा जोड मित्रांनो आपल्याला या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो घरणीकरांचा राजा आणि मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल हा जोड आपल्याला या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतं. तर मित्रांनो हे होते काही आपले संभाव्य पैरे जे आपण संभाव्य पैरे तुम्हाला सांगितलं. तर मित्रांनो कोणकोणते पैरे
फिक्स झालेले आहेत ते नक्की मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो कोण होणार येत्या 10 तारखेला मंगळवारी होणाऱ्या भव्य दिव्य अशा बडेबाबा केसरी या भव्य दिव्य ओपनच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी.